अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता दौंड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 6 येथील जुनी चावडीच म्हणजेच बुद्ध विहाराच्या पाठीमागील बाजूस आहोत आणि या ठिकाणी विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती स्वातीताई निलेश सावंत या ठिकाणी हजर आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIR मॅपिंगचं काम चालू आहे. तद्वतच तुम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण दौंडमध्ये SIR मॅपिंगचं काम अतिशय जोमानं चालू आहे. तुम्ही जवळजवळ शीतळादेवी अण्णाभाऊ साठे नगर आणि काल समाज मंदिर भीमनगर या ठिकाणी SIR मॅपिंगचं कॅम्प घेतलं होतं आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला अनेक लोकांनी या ठिकाणी. कारण शासन आपल्या दारी असंच म्हणूया, कारण सर्व BLO प्रत्यक्षात हजर होते, त्यामुळं सामान्य मतदारांना SIR मॅपिंग करणं एकदम सोपं झालं. आता आपण स्वातीताईंना आपण विचारू की आपण SIR मॅपिंगचं आपण कुठून कुठून चालू केलं आणि काही प्रश्न इथं जे प्रश्नाची ते उत्तर देतील. नमस्कार मॅडम. हा, SIR मॅपिंग हे संपूर्ण दौंड मध्ये करत असताना तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय काय केलं? SIR मॅपिंग ही कंपल्सरी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना आपलं नाव मतदार यादीमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. तर यासाठी लोकांना सोयीसाठी आम्ही हे SIR मॅपिंग कॅम्प आयोजित केले होते. आतापर्यंत आम्ही आमच्या प्रभागामध्ये 3 कॅम्प आयोजित केलेले आहेत. पहिलं कॅम्प आम्ही साठेनगरमध्ये अण्णाभाऊ साठे चावडी इथे आयोजित केलं, नंतर शीतळा मंदिरमध्ये केलं आणि तिसरं कॅम्प आम्ही शंकरराव सोनवणे सभागृहामध्ये आयोजित केलं होतं, जिथे लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. खूप सगळ्या लोकांनी तिथे प्रतिसाद दिला आणि आपलं नाव अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली आहे. मॅडम, मी आपल्या चर्चे दरम्यान माझ्या असं लक्षात आलं होतं की SIR मॅपिंगचं तुम्ही कॅम्प पण घेतलं, परंतु तुम्ही अधिकाऱ्यांना जे BLO त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, जे लोक कॅम्प मध्ये हजर होणार त्यांच्या घरी जाऊन तुम्ही त्यांचं मॅपिंग करून घ्या असं माझ्या ऐकण्यात आलं. हे खरं आहे का? हो, सरकारने प्रत्येक BLO अधिकाऱ्याला ही जी मॅपिंगचं कॅम्प आहे ते कम्प्लीट करण्यासाठी लोकांच्या घरोघरी जाण्यासाठी सांगितलेलं आहे. तर तेच आपण लोकांच्या सोयीसाठी सांगत आहोत की ज्यांचं मॅपिंग अजूनही राहिलेलं आहे अशा लोकांना कॉन्टॅक्ट करून BLOनी स्वतः तिथे जाण्याची प्रक्रिया आणि पूर्ण अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ह्या कॅम्पसाठी आम्हाला BLOनी खूप मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे. त्यांनी खूप प्रत्येक गोष्ट किंवा ज्या ज्या वेळी आम्हाला गरज वाटली, ज्या ज्या लोकांची कामं अडलेली होती, ज्या ज्या लोकांचं अपडेट होत नव्हतं, त्या लोकांसाठी सुद्धा BLOनी स्वतःहून पुढाकार घेऊन मदत केलेली आहे. तर मी अजूनही सगळ्यांना विनंती करते की त्यांनी राहिलेल्या लोकांचं मॅपिंग हे घरोघरी जाऊन पूर्ण करावं. SIR मॅपिंग हा तुमच्या कामाचा एक भाग आहे. मॅडम, खरं तर एक 7-8 महिन्यापूर्वी दौंडचं इलेक्शन पार पडलं आणि त्या इलेक्शन मध्ये तुम्ही अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये तुम्ही विजयी झालात. तर या भीमनगर मधील किंबहुना दौंडच्या अनेक समस्या आहेत. या समस्या तुम्ही प्रखरपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभं राहून त्या प्रखरपणे मांडल्या आणि त्यामुळे तुमचा विजय झाला. तर ह्या भीमनगर मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, लोकांना वचनं दिली होती, तर त्या वचनांची प्रतिपूर्ती म्हणून तुम्ही काय काय कामं केलीत, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा समजेल की आपण निवडून दिलेला माणूस हा योग्य आहे का योग्य आहे. कारण तुम्ही जर काम करत असाल तर योग्य आहात आणि नुसतेच वचनं देऊन जर पूर्तता करत नसाल तर तुम्ही अयोग्य आहात. कारण पुढचे 4 वर्ष अजून आहेत, आता 6 महिने होऊन गेले. तर कृपया तुम्ही जे काय काय कामं केली असतील किंवा संभाव्य काय मनामध्ये तुमच्या जे प्लॅन्स असतील, कारण तुमचं माहेर बारामती आहे आणि बारामतीच्या तुमच्या प्रचारामध्ये मी बऱ्याच वेळा ऐकलं की मी बारामतीकर आहे आणि मी काहीशी तसा विचार करते. तर तुम्ही आता इथं काय काय कामं केले जरा जरा सांगा. नक्कीच. आता तुम्ही बारामतीचं नाव घेतलं म्हणून सांगते. आपण सगळ्यांनी बघितली असेल नसेल मला माहित नाही. पण बारामतीचा विकास अजितदादांनी किंवा शरद पवार घराण्याने ज्या पद्धतीने केलेला आहे, तो खरंच बघण्यासारखा आहे. आणि त्या पद्धतीचं काम दौंडमध्ये झालं पाहिजे अशी खरोखर मनापासून माझी तरी भावना आहे. तर ह्याच भावनेतून मी निवडणुकीच्या वेळी जाहीरनामा दिला होता की आपल्या प्रभागामध्ये कुठली कुठली कामं करता येतील. कारण गेल्या 20-25 वर्षापासून मी इथे राहते आणि तेच प्रश्न, तेच गोष्टी पुन्हा पुन्हा पाहण्यात येत आहेत किंवा जो काही विकास म्हणता येईल खरा विकास तो इथे झालेला नाही. तर त्या दृष्टीनं मी पाऊल उचललेलं आहे. आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, माजी आमदार रमेशप्पा थोरात, त्याचप्रमाणे आपले जिल्हा परिषद अध्यक्ष विद्यावती जगदाळे, आमच्या नगराध्यक्षा दुर्गा देवी जगदाळे, या सर्वांच्या मार्गदर्शनातून, तसेच आमचे गटनेते जीवराज बापू पवार,
यांच्या मार्गदर्शनातून जी जी काही कामं सुरुवाती करता येईल ती सगळी मी सुरुवात केलेली आहे. आपण बघतच असाल तर आमच्या प्रभागामध्ये रस्ते रस्ते नव्हते, की गटारीची कामं नव्हती, लाईटची कामं पेंडिंग होती. गेली कित्येक वर्षापासून लोक ह्याच गोष्टींच्या त्रासाला सामोरं जात आहेत. तर गेल्या 6 महिन्यामध्ये मी प्रत्येक आमच्या वॉर्डमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. आपण बघत असाल मागच्या ज्यावेळी निवडणुकीच्या प्रचारावेळी आम्ही फिरलो, ब्लू गिंगच्या एरियाचा जो काही पाठीमागचा भाग आहे, तिथं सतत दुर्गंधी असायची, पाणी साठलेलं असायचं. तर त्या गोष्टींवर सर्वप्रथम काम केलेलं आहे. प्रभागातील रस्ते सगळे व्यवस्थित करण्याचं काम चालू केलेलं आहे. आपण बघत असाल जिथे-तिथे सिमेंट काँक्रिटीकरण आणि गटारे दुरुस्ती किंवा नवीन गटारं टाकणं, नवीन पाईपलाईन टाकणे ही कामं मी सुरुवात केली आहे. जे की बेसिक गोष्टी आहेत. त्या गोष्टी जनतेला मिळल्याच पाहिजेत आणि त्यासाठी झगडण्याची वेळ येऊ नये. तर ह्या गोष्टी मी सुरुवात केलेल्या आहेत. अजून बरीच गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर आपण बघत असाल जे काही सभागृह आहेत, तर त्या सभागृहांचं नूतनीकरणाचं कामही हाती घेतलेलं आहे. त्याचबरोबर संत रोहिदास नगर येथेही नवीन सभागृह बांधण्याची आमची इच्छा आहे. अशी बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर मला अजून पुढे काम करायचंय. पण 6 महिन्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या गोष्टी मी प्रकर्षाने याच्यावर काम करण्याचं सुरू केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भीमनगर शंकरराव सोनवणे सभागृह, तसेच जुनी चावडी म्हणजे बुद्धविहार आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे सभागृह, तसेच नवीन संत रोहिदास नगर मध्ये संत रोहिदास समाज मंदिर, ही 4 जवळजवळ समाज मंदिर आहेत. आणि त्याच्या नूतनीकरणाचं काम किंवा सुशोभीकरणाचं काम तुम्ही प्रकर्षाने हे करून घेतलेलं आहे. कारण ते प्रत्यक्षात दिसतच आहे. तुम्ही या प्रभाग क्रमांक 6 किंबहुना मी तर असं म्हणेन की सध्या दौंडची नगर परिषद ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि सगळेच नगरसेवक अगदी जोमानं काम करायला लागलेत. कारण खरं लोकांची कामं केल्याशिवाय गत्यंतर नाही असं समजलेलं आहे. तर महिलांसाठी तुम्ही काय केलंय ती जरा सांगा. महिलांसाठी मी सर्वप्रथम आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. ज्याच्यामध्ये आपले रक्त तपासणी, जे काही महिलांना बऱ्याचदा अनिमिया वगैरे गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर त्या गोष्टी, त्या तपासण्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढील त्यांना कार्यवाहीसाठी किंवा दुर्गादेवींच्या अध्यक्षतेखाली आम्ही महिलांना, मुलींना तसेच ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी MSCIT कोर्सचंही आयोजन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये नगर परिषद या कोर्सचा सर्व भार उचलत आहे. आणि महिलांना सक्षम कसं करता येईल या दृष्टीने आमची पुढे आम्ही ह्याच्यावर काम करणार आहोत. नक्कीच तुम्ही स्थानिक म्हणजे ज्या बेसिक योजना आहेत त्यांचं काम केलं, महिलांसाठी काम केलं. आता तरुण वर्गाची सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर तरुण वर्गांसाठी जे आगामी प्लॅन्स आहेत, कारण जाहीरनाम्यामध्ये पण त्याची प्रतिपूर्ती तुम्ही कराल अशी मला अपेक्षा आहे. काय करणार आहात तुम्ही? नक्कीच. मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये महिला, मुलं, तरुण वर्ग आणि वयस्कर वर्ग या सर्वांसाठी काही ना काही करण्याचे आश्वासन दिलेलंच आहे आणि त्या दृष्टीने माझे नक्कीच प्रयत्न चालू आहेत. आता तरुण वर्गाचा आपण जर विचार केला तर जी काही कॉलेज गोईंग मुलं आहेत किंवा जे जॉबसाठी जात आहेत किंवा जॉबसाठी ज्यांना जायचं आहे, तर अशांसाठी सुद्धा शिबिरं भरवणं, अशांना मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध करून देणं, ह्याच्यावर आम्ही विचार करत आहोत आणि नक्कीच भविष्यात ह्या गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड्यामध्ये गेल्यानंतर ना असं दिसतं बघा, जागोजागी रस्त्याच्या कडेवर व्यायामाचं साहित्य जे फाउंडेशन करून लावलेलं असतं. तर तिथल्या तरुण मुलांचं जे म्हातारी माणसं आहेत, महिला आहेत, त्यांना सुद्धा व्यायामाला, कारण दौंडमध्ये जागेचा जरा अभाव आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी आता भीमनगर मध्ये समाज मंदिर आहे, इथं चावडे आहे, तर या कडनं जरी तुम्ही हे साहित्य लावलं तरी व्यायामाचा एक वेळ देता येईल तिथं आणि शास्त्रीय दृष्ट्या व्यायाम करता येईल. तर याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? कारण जागा भीमनगर मध्ये आहे आणि ते जर केलं तर नक्कीच होईल. तर ती तसं व्यायामासाठी साहित्य, कारण बारामतीचं आपण उदाहरण दिलं तर जागोजागी रस्त्यावर जिथं जागा मिळेल तिथं आहे ना शिशुभरण केलं. आणि ज्या ज्या व्यायामासाठी, कारण जर आरोग्य टिकल तर आपण टिकणार आहोत, हा संदेश आहे यातून देणार. तर त्यासाठी तुम्ही काय कराल? नक्कीच. आपण जे काही समाज मंदिरांचं जे काही सुशोभीकरण आता करत आहोत, नूतनीकरण करत आहोत, तर त्याच बरोबरीनं ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जसं की आता आपण म्हटलं व्यायामासाठी जे जे काही वस्तू असतील, उपकरणं असतील, तर ते आणण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबरीनं अभ्यासिका, मुलांसाठी अभ्यास करण्यासाठीच्या जागा निश्चित करून त्यांच्यासाठी नवीन गोष्टी इथं तयार करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. हे म्हणजे माझे भविष्यातले प्लॅन्स आहेत. पण त्याच्यावर नक्कीच झाल्यावर मी जास्त बोलेल. नक्कीच. खरं तर
अधिकारी निर्माण व्हावेत आणि अधिकारी निर्माण व्हायच्या असेल तर विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करण्यासाठी जर एक परफेक्ट जागा असेल तर ते विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि अभ्यास हा चांगल्या पद्धतीने होतो आणि विद्यार्थी अधिकारी घडण्यासाठी जे अधिक प्रयत्न करू शकतो. तुम्ही अतिशय छान अशी उपक्रम चालू केलेले आहेत. तुम्ही जे जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं होतं त्याची पूर्ती होत आहे असं वाटतंय. अजून मनामध्ये काही जर प्लॅन्स असतील ते तुम्ही प्रत्यक्षात अवलंबून या ठिकाणी साकारणार आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कीप इट अप आणि असेच प्रयत्न करत राहा. धन्यवाद. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचं कॅमेरामॅन प्रेम भालेरावसह मी प्रतिनिधी चंद्रकांत लोंढे, थेट दौंड प्रभाग क्रमांक 6 भीमनगर येथून. धन्यवाद.